नमस्कार मित्रांनो, आज आपण पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत कर्ज उत्पादन व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या सूक्ष्म किंवा लघु उद्योगांना उपलब्ध आहे. संबंधित कृषी कार्यात गुंतलेले उद्योजक मुद्रा कर्जासाठी देखील अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत कमाल कर्जाची रक्कम 10 लाख रुपये पर्यंत मिळते. मग मुद्रा कर्ज म्हणजे काय? मुद्रा कर्जाचे फायदे, कर्जाचा प्रकार, कर्जाची परतफेड कालावधी, कर्जाची लाभार्थी पात्रता, मुद्रा लोन योजना, कागदपत्रे कोणती, मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन विषयावर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्यासाठी असेच नेहमी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असतो. या योजनेची संपूर्ण माहिती पाहूया. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम मुद्रा कर्ज म्हणजे काय ते पाहूया. मुद्रा कर्ज ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे. या योजनेअंतर्गत बिगर शेती आणि बिगर कॉर्पोरेट सूक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज दिले जाते. या संस्थांना मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड या योजनेअंतर्गत 10 लाख रुपये कर्ज मिळू शकते. आता या मुद्रा योजने म्हणजे काय आपण पाहिलं. यानंतर मुद्रा कर्जाचे फायदे नेमके काय आहेत ते पाहूया. मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुविधा प्रदान करते. 2. मुद्रा कर्जाचा एक मुख्य भाग म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरवणे आवश्यक. या कर्जावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 3. मुद्रा कर्जासाठी कमीत कमी कर्जाची रक्कम नाही. 4. या योजनेअंतर्गत पतसुविधा कोणत्याही प्रकारचा फंड किंवा बिगर फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात. म्हणून विविध कारणांसाठी कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग करू शकतात. आता आपण या कर्जाचे प्रकार नेमके किती व कोणते आहेत ते पाहूया. पहिला प्रकार म्हणजे शिशु योजनेअंतर्गत 50,000 रुपयापर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते. दुसरा प्रकार म्हणजे किशोर. या किशोर योजनेअंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते. आणि तिसरा प्रकार म्हणजे तरुण या योजनेअंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत आपल्याला कर्ज मंजूर होऊ शकते. आता आपण या योजनेसाठी मुद्रा कर्जाची परतफेड कालावधी किती आहे ते पाहूया. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले तर हे कर्ज घेतल्यापासून 3 ते 5 वर्ष या कालावधीत आपण या कर्जाची परतफेड करू शकता. पंतप्रधान मुद्रा कर्ज याची पात्रता काय आहे ते पाहूया. एक, लघु उद्योग व्यवसाय मालक असावा. 2, तुम्ही फळ भाजी विक्रेते असावे. 3, दुग्ध उत्पादक असावे. 4, कुक्कुटपालन. 5, शेतीविषयक अवजारे, साहित्य व दुकानदार. आणि 6, कारागीर. यासाठीची पात्रता तुम्ही पूर्ण केली असेल तर किंवा यामधील कोणतीही एक पात्रता तुम्ही पूर्ण असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मुद्रा योजनेअंतर्गत या योजनेची आवश्यक किंवा या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते पाहूया. पहिला, ओळख पुरावा. या ओळख पुरावामध्ये तुम्ही आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करू शकता. 2, पत्त्याचा पुरावामध्ये वीज बिल, गॅस बिल आणि तुमचं टेलिफोन बिल तुम्ही वापरू शकता. 3, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र. 4, बँक खात्याचे पासबुक. आता आपण
ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता। प्रथम मुद्रा लोन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूया। या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून तुमच्या भागातील जवळच्या बँकेत जावे। बँकेत गेल्यावर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज दिला जाईल। तो अर्ज भरून आपल्या व्यवसायाचा तपशील द्यावा लागेल। तुमचा अर्ज व कागदपत्रे व व्यवसाय यांची सर्व छाननी होऊन तुम्हाला मुद्रा लोन मंजूर होईल। आत्ताच आपण या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचं ते पाहिलं। आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचं ते पाहूया। 1. सर्वप्रथम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करावे। क्लिक केल्यावर एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल। येथे क्लोज नावाचे जे काही बटन आहे त्या बटनावर क्लिक करायचं। आता तुमच्यासमोर मुद्रा लोनची वेबसाईट ओपन झालेली दिसेल। यामध्ये प्रथम तुमचे संपूर्ण नाव लिहावे, त्यानंतर येथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा, त्याखाली तुमचा ईमेल ID येथे टाकून शेवटी वर्णन येथे क्लिक केल्यावर तुमच्यासमोर मेनू बार ओपन होईल। यामध्ये मुद्रा योजना हा पर्याय तुम्ही क्लिक करायचा आहे। त्यानंतर खालील जतन या पर्यायाच्या बटनावर म्हणजे जतन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। समोर दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला वेबसाईटचा इंटरफेस दिसेल। यामध्ये तुम्हाला वरती मेनू बार दिसेल। मेनू बारमधील अर्जाचे स्वरूप या मेनू बारवर क्लिक करावे। क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। यामध्ये सर्वात प्रथम कर्जाचा तपशील दिसेल। यामध्ये मुद्रा कर्ज प्रकार यावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यावर तुमच्यासमोर शिशु, किशोर, तरुण असे कर्जाचे प्रकार तुम्हाला दिसेल। त्यातील तुम्हाला कोणता जो कर्जाचा प्रकार हवा आहे तो निवडायचा आहे। त्यानंतर त्यापुढे कर्ज खाते प्रकार यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुमच्यासमोर पर्याय तुम्हाला दिसेल। यामध्ये कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, टर्म लोन या पर्यायापैकी तुम्हाला जे काही कर्ज खाते हवे आहे त्यातील तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। ते निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला किती रक्कम कर्ज हवे आहे ती रक्कम येथे टाकायची आहे। येथे कर्जाचा तपशील निवडून झाल्यावर पुढे बँकेचा तपशील यामध्ये माहिती भरावी। यामध्ये सर्वात प्रथम तुमच्या बँकेचा जिल्हा निवडायचा, त्यानंतर पुढे बँकेचा तालुका निवडायचा। ते निवडून झाल्यावर पुढे तुमच्या भागातील बँकेचे नाव निवडावे, त्यापुढे शाखेचे नाव निवडावे। ते निवडून झाल्यावर बँकेच्या IFSC कोड येथे टाकून पुढे बँकेचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे। ही सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे अर्जदाराचा तपशील यामध्ये सर्वात प्रथम अर्जदाराचे नाव लिहावे। संविधान येथे इंडिव्हिज्युअली निवडावे। यानंतर तुमचा निवासी पत्ता येथे टाकावा। संविधानामध्ये निवडत असताना मित्रांनो इंडिव्हिज्युअली, पार्टनरशिप, जो काही प्रोप्रायटर जे काही ऑप्शन असेल म्हणजे तुम्हाला लागू असणारे तो ऑप्शन तुम्ही इथं निवडायचा आहे। पुढे पत्त्याचा प्रकार यामध्ये तुमचा जो काही निवासी पत्ता आहे तो निवासी पत्ता टाकून झाल्यानंतर पुढे पत्त्याचा जो काही प्रकार आहे त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर रेंट आणि ओन असे दोन पर्याय दिसेल। म्हणजे तुम्ही भाड्यानं राहता की तुमचं स्वतःचं घर या पत्त्यावर आहे असं म्हटलेलं आहे। त्यामधील तुम्हाला जो काही तुमचा पर्याय असेल तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे। येथे तुमचा व्यवसायाचा पत्ता लिहावा व त्यापुढे पत्त्याचा प्रकार निवडायचा आहे। यानंतर येथे तुमची जन्मतारीख टाकून पुढे वय लिहावे व त्याखाली तुमचे लिंग निवडावे, त्यापुढे तुमचे शैक्षणिक पात्रता निवडावी। येथून तुमचा सामाजिक प्रवर्ग निवडून तुम्ही अल्पसंख्याक असल्यास या पर्यायाचा वापर करावा। यानंतर शेवटी येथे भ्रमणध्वनी क्रमांक टाकावा। येथे ईमेल ID लिहावा। KYC दस्तऐवज यामध्ये पत्त्याचा पुरावा यामध्ये तुम्ही येथे या बॉक्समध्ये क्लिक करावे। तुम्ही येथे ओळखपत्र क्रमांक टाकू शकता, त्याचप्रमाणे आधार क्रमांक, वाहन परवाना किंवा इतर असेल तर इथं ते भरावे। या ठिकाणी पत्त्याचा पुरावा म्हणून कोणत्याही एकाचा वापर तुम्ही करू शकता। यानंतर व्यवसायाचा तपशील यामध्ये सर्वात प्रथम व्यवसाय हेतू यावर क्लिक करावे। तुमच्यासमोर एक्झिटिंग आणि पर्पोज असे दोन पर्याय दिसेल। त्यातील तुमचा हेतू किंवा उद्देश कोणता असेल तो तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर येथे
पुढे या कालावधी लिहून त्याखाली वार्षिक विक्री म्हणजे तुमची किती होते ती तुम्हाला लाखात इथं लिहायची आहे. त्याखाली अनुभव असल्यास अनुभव आहे म्हणून लिहावे, अन्यथा नाही म्हणावे. पुढे तुमच्या व्यवसायाचे नाव लिहावे. ही सर्व माहिती भरून झाल्यावर कर्जाचा तपशील यामध्ये यावे. यामध्ये येथे क्लिक करावे. क्लिक केल्यावर त्याखाली असे पर्याय उपलब्ध होईल. यामध्ये सर्वात प्रथम खाते प्रकार यावर क्लिक करावे. क्लिक केल्यावर तुमच्यासमोर डिपॉझिट व लोन असे 2 पर्याय तुम्हाला दिसतील. त्यापैकी तुम्हाला योग्य वाटणारा जो काही तुमचा पर्याय असेल तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यापुढे बँकेचे नाव, शाखा यामध्ये लिहायची आहे. त्याखाली तुमचा खाते क्रमांक लिहायचा आहे. येथे तुम्हाला कर्ज किती हवे आहे ती रक्कम येथे टाकायची आहे. कर्जाच्या तपशिलाची माहिती भरून झाल्यावर शेवटी पडताळणी सांकेतिक कोड यामध्ये समोर दिसत असलेल्या कॅप्चा जो काही आहे तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे व खाली जतन नावाचं जे काही बटन आहे जतन करा या बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीनं यशस्वीरित्या तुम्ही अर्ज जतन होईल. या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे सांगितलेली जोडून हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जमा करायचा आहे. यावर तुमच्या अर्जाची व व्यवसायाची छाननी होईल. त्यानंतर तुम्ही या लोनसाठी पात्र असाल तर तुम्हाला लोन मंजूर होईल. अशा पद्धतीनं तुम्ही मुद्रा लोन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि समजला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. शेवटी या व्हिडिओमधील माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी या व्हिडिओला शेअर करा. शेवटी अशाच नवनवीन विषयावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल. तर चला, अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.